नमस्कार. तर आता आपण कोकणमध्ये आलेलो आहोत आणि हा जो परिसर आहे हा परिसर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ यांचा हा परिसर आहे. तर आता आपण IOPकडे जात आहोत. IOP म्हणजे डिप्लोमा कॉलेज आणि हा रोड नावेकडे IOPकडे जाणार आहे आणि आजूबाजूला भरपूर झाडं लागलेली आहेत आणि सध्या पाऊस पण पडत असल्यामुळे सगळीकडचं वातावरण थंडगार झालेलं आहे. आणि हे रायगडमधील एकमेव विद्यापीठ आहे. तर इथे रायगडमधील आणि संपूर्ण महाराष्ट्रातील मुले इथे शिकायला येतात. तर आता हे IOPचं गेट आहे आणि इथूनच आपण मागे गर्ल्स हॉस्टेलला जाणार आहोत. तर हा जो पूर्ण परिसर आहे हा डिप्लोमा कॉलेजचा आहे आणि हा डिप्लोमा कॉलेजमध्ये बरीचशी झाडं लावलेली आहेत. नारळाची झाडं दिसतात, आंब्याची पण झाडं आहेत. हे मागे गर्ल्स हॉस्टेल आहे आणि त्याच्या आजूबाजूला पण भरपूर झाडं लागलेली आहेत. संपूर्ण डिप्लोमा कॉलेजमध्ये झाडं लागलेली आहेत. तर आता इथे 2 गेट आहेत डिप्लोमाला आणि आपण दुसऱ्या गेटमधून बाहेर पडणार आहोत. तर आता ह्या गेटमधून बाहेर पडून एक रोड विद्यापीठकडे जातो, डॉक्टर बाबासाहेब टेक्नॉलॉजी तंत्रशास्त्र विद्यापीठ, आणि दुसरा रोड आहे हा लोणेरे गावाकडे जातो. तर इथेच गेस्ट हाऊस पण आहे. तर बरेचसे मुलांचे आई वडील आले की ह्या गेस्ट हाऊसमध्ये थांबतात आणि आजूबाजूला गुलमोहरची झाडं पण भरपूर लागलेली आहे. तर गुलमोहरची झाडं पण फुलांनी भरलेली आहेत आणि इथे स्टाफ लोक आहेत, त्यांची पण क्वार्टर्स आहेत. मगाशी मी जिथे थांबलेली होती ते पण क्वार्टर्स होते. तर आता आपण इथे वाय पॉईंटवर आलेलो आहोत आणि इथून वाय पॉईंटमधूनच एक रोड विद्यापीठकडे जातो आणि एक रोड हा पलणघर अंबर्लेकडे जातो. तर इथे छोटीशी हॉटेल पण आहे. तर इथे तुम्हाला चहा पण प्यायला मिळेल आणि समोर जो डोंगर आहे तर तिथे बरेचसे मोर पण आहेत आणि रानडुक्कर पण आहेत. तसे तर कोकणमध्ये साप विंचू ही नॉर्मल गोष्ट आहे आणि ते पावसामध्ये मगरी पण बाहेर पडतात, मगर. आणि आता आपण लोणेरे या गावात आलेलो आहोत. तर बरेचसे मुलं या लोणेरे गावामध्ये खानावळ जास्त असल्यामुळे या लोणेरे गावामध्ये बरीचशी मुलं जेवतात आणि त्यामुळे जे या लोणेरे गावाला बराचसा रोजगार पण खानावळी मार्फत मिळालेला आहे. तर इथे छोटी छोटी दुकाने पण मुलांमुळे भरपूर चालतात आणि इथे राहण्याची सोय पण मुलांसाठी आहे. ज्यावेळेस मुलं असतात त्यावेळेस या लोणेरे गावामध्ये भरपूर भीड बघायला मिळते आणि मुलांना सुट्टी लागली की मग ह्या गावात पूर्ण शांतता असते. तर आता हे जो समोर फ्लायओव्हर दिसत आहे तर हे पण याला 1.5 ते 2 वर्ष झाले बांधून. तर आता हे लोणेरेचं मेन हे आहे, रोड आहे. या रोडवरती तुम्हाला संपूर्ण प्रकारची दुकाने बघायला मिळतील आणि आता आपण मुंबई गोवा हायवेवरती आलेलो आहोत. हा सर्व्हिस रोड आहे आणि आज तर पाऊस भरपूर आलेला आहे, त्यामुळे पूर्ण लोणेरे गाव थंडगार झालेलं आहे. सध्या कोकणमध्ये गरमी आहे आणि कोकणमध्ये हापूस आंबा हा फेमस आहे आणि कोकणमध्ये फणस पण भरपूर बघायला मिळते आणि नारळाची झाडं तर तुम्हाला जागोजागी बघायला मिळणार. तर आता आपण हायवेवरती आहोत आणि हाच रोड सरळ महाडला जातो आणि समोर एक पेट्रोल पंप पण आहे. तर सध्या पेट्रोलची टंचाई असल्यामुळे जास्त गाड्या बघायला मिळत नाहीये.
आता आपण इथे एका गेस्टकडे जाणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. चला पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तर सर्वांना बाय बाय.